नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य सेवेमार्फत हे पदभरती केली जात आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर विद्यार्थी मित्रांनो ही पदभरती केली जाणार आहे. तर या पदभरतीमध्ये कोणती पदे भरून घेतली जाणार आहेत, जाहिरात कशा प्रकारे आहे, पगार किती भेटणार आहे, अर्ज शुल्क किती लागणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे आहे आणि पात्रता तुम्हाला एज्युकेशन काय लागणार आहे, ही सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्याला विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला व्हिडिओ समजणार आहे. तर चला व्हिडिओला सुरू करू. त्याआधी व्हिडिओला तुम्ही लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या. तर चला व्हिडिओला सुरू करू. पहा विद्यार्थी मित्रांनो, जाहिरातीचा नमुना तुम्हाला अशा प्रकारे इथे पाहायला भेटणार आहे. या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून सर्व गोष्टी पाहू शकता. त्यानंतर आता पदे कोणती भरून घेतली जाणार आहे. तर पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्रमध्ये MODTCचं पद आहे. एकूण 5 पदे विद्यार्थी मित्रांनो ते भरली जात आहेत. त्याच्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी 1, विजा अ साठी 1, ब साठी 1, इतर मागास वर्गासाठी 2, अशा प्रकारे 5 पदे एकूण भरली जात आहेत. 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. 60,000 रुपये तुम्हाला दर महिना इथं मानधन दिलं जाणार आहे. शैक्षणिक अर्हता तुम्ही इथे पाहू शकता, सर्व गोष्टी दिलेल्या आहेत किंवा PDF मध्ये पण सर्व गोष्टी पाहून घ्यायच्या आहेत. दुसरं पद आहे वरिष्ठ अधिकारीमध्ये SRMOचं हे पद असणार आहे. त्याच्यामध्ये एकूण 4 पदे भरली जात आहेत. 70 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 60,000 पेमेंट इथे पण पाहायला भेटणार आहे. तिसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी, त्याच्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय MO मेडिकल कॉलेजमध्ये 3 पदे भरली जात आहेत. 70 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 60,000 पेमेंट तुम्हाला इथे पण पाहायला भेटणार आहे. चौथ्या नंबरचं पद आहे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञाचं हे पद आहे. एकूण 1च पद ते भरलं जात आहे. उच्चतम वयोमर्यादा 65 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पगार 75,000 रुपये MD किंवा PhD मेडिकल मायक्रोबायोलॉजीसाठी भेटणार आहे आणि 40,000 रुपये तुम्ही MSc मेडिकल मायक्रोबायोलॉजी केलं असेल तर तुम्हाला 40,000 इथे पेमेंट पाहायला भेटणार आहे. त्यानंतर आहे साथीचे रोग विशेषज्ञ एपिडेमिओलॉजिस्ट किंवा सहाय्यक कार्यक्रम अधिकारीचं पद आहे. एकूण 1 पद भरलं जात आहे. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 55,000 रुपये अधिक प्लस 5,000 MBBS करिता असं तुम्हाला इथे पेमेंट पाहायला भेटणार आहे. 6व्या नंबरचं पद आहे वरिष्ठ डॉट्स प्लस HIV पर्यवेक्षकचं हे पद आहे. एकूण 2 पदे भरली जात आहेत. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 20,000 तुम्हाला पेमेंट पाहायला भेटणार आहे. 7व्या नंबरचं पद आहे सांख्यिकी सहाय्यकचं पद आहे. एकूण 1 पद भरलं जात आहे. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 30,000 पेमेंट पाहायला भेटणार आहे. 8व्या नंबरचं पद आहे TB हेल्थ विजिटरचे पद आहे. एकूण 16 पदे भरली जात आहेत. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 15,000 प्लस 1,500 ट्रॅव्हल अलाउन्सेस तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे, म्हणजे जवळपास 17,000 तुम्हाला पेमेंट इथे दर महिन्याला पाहायला भेटणार आहे. 9वं पद आहे औषध निर्माताचं हे पद असणार आहे. एकूण 2 पदे भरली जात आहेत. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 17,000 तुम्हाला पेमेंट पाहायला भेटणार आहे. 10व्या नंबरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे, म्हणजेच लॅब टेक्निशियन. एकूण 1च पद इथे भरलं जात आहे. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 17,000 पेमेंट पाहायला भेटणार आहे. 11व्या नंबरचं पद आहे PPM समन्वयकचं एक पद आहे. एकूण 1 पद इथे भरलं जात आहे. 65 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि 20,000 पेमेंट तुम्हाला मित्रांनो इथे पाहायला भेटणार आहे. 12व्या नंबरचं पद आहे भांडार सहाय्यकचं पद आहे. एकूण 1च पद इथे पण भरून घेतलं जात आहे. 65 वर्षापर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. 17,000 पेमेंट तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 13व्या नंबरचं पद आहे वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकचं पद आहे. एकूण 4 पदे विद्यार्थी मित्रांनो इथे भरली जात आहेत. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. 20,000 तुम्हाला पेमेंट दर महिना इथे पाहायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 5 पदे इथे पाहायला भेटणार आहे. सॉरी विद्यार्थी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकसाठी तुम्हाला इथे एकूण 5 पदे पाहायला भेटणार आहेत. 14व्या नंबरचं पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं पद आहे. एकूण 8 पदे भरली जात आहेत. 65 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि 25,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज फी किती लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता 150 रुपये म्हणजे ओपन विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता 100 रुपये अशा प्रकारचं हे इथं अर्ज शुल्क पाहायला भेटणार आहे. ओपन साठी 150 रुपये
आणि कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी इथे 100 रुपये अशा प्रकारे तुम्हाला फीस लागणार आहे. आणि ही फीस तुम्हाला डिमांड ड्राफ्ट पद्धतीने इथे भरायचा आहे. तर हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला काढायचा आहे मुंबई डिस्ट्रिक्ट TB कंट्रोल सोसायटी.ac या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. ही तुम्हाला फीस इथे लागणार आहे. त्यानंतर असणार आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची तुमची इथे निवड प्रक्रिया असणार आहे. आता हे 100 गुण तुम्हाला कशा प्रकारे दिले जाणार आहेत. पदाकरिता आवश्यक किमान अर्हता लागणार आहे. त्यातील तुम्हाला अंतिम वर्षातील एकूण प्राप्त गुणाच्या 50% प्रमाणात तुम्हाला 50 गुण द्यायचे आहेत. जर तुम्हाला शेवटच्या वर्षात तुमच्या कुठल्या डिग्री डिप्लोमामध्ये 80 जर आले असतील याचे 50% होत आहेत विद्यार्थी मित्रांनो 40%. अशा प्रकारे एकूण तुम्ही इथे 40 ऍड करू शकता. म्हणजे 50% प्रोपोर्शन तुम्हाला घ्यायचं आहे शेवटच्या वर्षाचं. त्यानंतर पदाकरिता आवश्यक अतिरिक्त अर्हता असेल तर आता तुम्ही पदापेक्षा जर तुमची जास्त एक्सपिरियन्स किंवा शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा 10 गुण इथे भेटणार आहेत. पदाकरिता आवश्यक अनुभव असेल तर प्रत्येक वर्षाकरिता 5 एकूण 20 गुण इथे मिळणार आहेत. म्हणजे 4 वर्षास तुम्ही अनुभव इथे जोडू शकता. आवश्यकतेनुसार मुलाखतीचे तुम्हाला 20 गुण अशा प्रकारे 50, 10, 20 अशा प्रकारे एकूण 100 गुणाची निवड पद्धत तुम्हाला इथे प्रक्रिया पाहायला भेटणार आहे. त्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख किती असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 25 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी. आता फॉर्म भरण्यासाठी पत्ता लागणार आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था उपकार्यकारी आरोग्य अधिकारी TB यांचे कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय होल्स हाऊस समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड चिंचपोकली पूर्व मुंबई 400012 या पत्त्यावर तुम्हाला 25 एप्रिल दिवशी शेवटची तारीख ही असणार आहे. या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेअंतर्गत आरोग्य विभागातर्फे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर अशा प्रकारे एकूण 14-15 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवटी तुम्हाला नोटिफिकेशनची PDF ऑफिशियल वेबसाईट आणि आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहायला भेटणार आहेत. या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवलेल्या आहेत. तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता आणि डाउनलोड करून घेऊ शकता. शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.